हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी असं म्हणतायत मंत्री नितेश राणे। हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या असं देखील त्यांनी आवाहन केलंय। कुंभमेळ्यात हिंदूंनी दुकानं लावावी, हिरवा साप वळवळता कामा नये। 90% लोक इथं राहतात, हे हिंदूचं राष्ट्र आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। इथं सर्व धर्म समभाव आणि भाईचारा चालणार नाही असं देखील मंत्री नितेश राणे म्हणतायत। मेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे। तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही जिहादी वळवळ करता कामा नये। तुम्ही जिथे ह्यांची जे दुकानं आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा। अगर त्यांच्या रमजानच्या काळात त्यांना दुकानं कुठे हिंदूंना थाटण्याची परवानगी नाही, त्यांच्या ईदच्या वेळी कुठेही तुम्हाला हिंदूंना दुकान लावण्याची परवानगी नाही, त्यांच्याकडून खरेदी केली तर ते हराम मानलं जातं। मग आम्हीच कशाला एवढं मोठे मनाचे असले पाहिजे? आम्हीच कशाला धर्म भावच्या कॉन्ट्रॅक्ट का हिंदूंनीच घेतलाय का? त्यांनी काय मोडण्यासाठी ते लोक बसले आहेत का? मला असं वाटतं याच्यातून हिंदूंचंच नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं। आता रमजान चालू आहे, मग मुसलमान म्हणले हिंदूंकडून मी खरेदी करणार नाही तर कसं व्हायचं? आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात हिंदू मुसलमान आणण्याची गरज नाही।